गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. दख्खन मराठवाडा. मराठवाडा तसा प्राचीन काळी दारुका वन व खांडव वनाचा भाग. गोदावरी नदी म्हणजे प्रभू रामचंद्र व माता सीता, लक्ष्मण यांच्या वनवास काळातील दक्षिणेकडे जाण्याचा मुख्य मार्गच. आधुनिक काळातही महान नदी आज मराठवाड्याच्या विकासाची प्राणवायू आहे. प्राचीन घनदाट अरण्याचा हा भाग अगदी परवापर्यंत वाघांचा. गावोगाव गावकुसाच्या जाळीमध्ये वाघ असायचा. कोणाला सांगूनही खरं वाटायचं नाही. गीरच्या जंगलावर आज राज्य करणारा सिंह हा मराठवाड्याच्या या ऐतिहासिक भूमीवर अजिंठ्यापासून ते किनवटपर्यंत अधिराज्य गाजवायचा. आज हे प्राणी उच्चभ्रू लोकांच्या बैठकीमध्ये भुसा भरून तयार केलेले वासून डरकाळी फोडण्याच्या चिरमुद्रेत अवस्थेमध्ये त्यांचा पुतळा तयार केलेला दिसतो. खरंच एवढे शक्तिशाली दख्खनचे पठार 7 वाहन राजांपासून देवगिरीच्या यादवांपर्यंत पठारावर अधिराज्य गाजवायचं. प्राचीन भारताचा राजकीय नकाशा या भूभागावरून ठरायचा. अजिंठा लेण्या या तर स्वतंत्र वैश्विक इतिहास होय. हा छोटा विषय नव्हे. शांती व अहिंसेचा, बुद्धम शरणम गच्छामीचा पवित्र मंत्रघोषही अजिंठ्याचा. दुर्मिळ भित्तिचित्रातून भगवान गौतम बुद्धांची जीवनगाथा व जातक कथांचा इतिहासही अनामिक हातांनी काळ्या पाषाणावर कोरला व चित्तारला. या लेण्यांची काळजी जपान सरकार घेते. आम्ही काढले ते ओरबाडून त्यांचे रंग. हल्लेखोरांनी एक पाऊल पुढे जात कार्य केले. अजिंठा लेण्यातील सांस्कृतिक ठेव्याला नष्ट करण्याचे, प्राचीन मूर्त्यांच्या अवयवांना हानी पोचवण्याचे, तोडफोड करण्याचे, चेहरे विकृत करण्याचे. असे म्हणतात की आज जगप्रसिद्ध असणाऱ्या रंग कंपन्यांच्या कलर फॉर्म्युल्यामध्ये या बौद्धकालीन चित्रकलेच्या नैसर्गिक रंगसंगतीचा रंग काढून रंग दीर्घकाळ टिकवण्याचे शास्त्रही त्याच कंपन्यांनी मिळवले असून आज आम्ही त्यांचे ग्राहक आहोत. सांस्कृतिक वारसा हा समाजाचा, देशाचा ठेवा तर असतोच, परंतु हा ऐतिहासिक ठेवा मानवाच्या वैचारिक भुकेचे संगोपन व जतन करताना दिसतो. भारत हे एकमेव असे राष्ट्र आहे की जिथे पावला पावलाला पवित्र प्राचीन संस्कृतीचे ठेवे शाबूत असतानाही त्यावर साधी नजर ठेवण्याची तसदी घेतानाही कोणी कधीच दिसत नाही. अजिंठा लेण्यातील चित्तारलेल्या चित्रांमध्ये जो इतिहास आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे भारत जगाचे नेतृत्व करत होता हे स्पष्ट दिसते. परंतु त्या ऐतिहासिक चित्रांचे रंग बेरंग करत ते नष्ट होत असताना आमची उदासीनता मन खिन्न करून टाकणारी आहे. वेरूळ आणि अजिंठा ही जगात 7 आश्चर्यात आम्ही सामील करू शकलो नाहीत, तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही. जगातील कोणत्याही 7 आश्चर्यालाच अचंबित करण्याची ताकद वेरूळ आणि अजिंठा दोन्ही लेण्यांमध्ये आहे. वेरूळ या लेणीमध्ये मानवाला अचंबित करणारी कलाकृती पाषाणात कोरली असून दगडालाही बोलके करणारे हात मराठवाड्याचेच, अनामिक, कोठेही नोंद नसलेले. वेरूळ कैलास लेणीमध्ये आक्रमणकर्त्या औरंगजेबाने इसवी सन 1682 मध्ये 8,000 कामगारांना कैलास मंदिर उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला. 3 वर्ष रात्रंदिवस तोडफोड करून मूर्त्यांचे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयास झाला. हजारो कलाकारांच्या छन्नी हातोड्यातून लाखो टाकीचे घाव खाऊन सौंदर्य निर्माण झाले होते. टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय देव पण येत नाही. इथे निर्मात्याच्या टाकीचे घाव सौंदर्य येण्यासाठी खाल्ले ते वेगळे व सांस्कृतिक आक्रमणकर्त्यांनी विद्रूप करण्यासाठी घातलेले घाव ते वेगळे. तसे आमची संस्कृतीच घाव खाण्याची, म्हणून मराठवाड्यातला माणूस औरंगजेबालाही कळला नाही. जगातला सर्वात शक्तिशाली सम्राट म्हणजे औरंगजेब होय,
कारण औरंगजेबाकडे जेवढे खडे सैन्य होते तेवढे सैन्य त्या काळी युरोपची महासत्ता असलेल्या रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्याकडेही नव्हते. कोणालाही कोणताही पगार, हुद्दा, सल्तनत, सुवर्णमुद्रा न मिळणाऱ्या वेरूळ अजिंठा देवगिरीच्या वंशजांनी औरंगजेबास औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेर जाऊ दिले नाही. हा इतिहास दख्खनच्या या पठारावर घडला. नसतील या घटनेचे पोवाडे असे मला परवापर्यंत वाटायचे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शौर्याचा इतिहास आजही गोंड व भिल्ल समाजाने लोकगीताच्या माध्यमातून जोपासून ठेवला आहे. दुर्दैवाने आता आपल्याकडे लोकगीते, पोवाडे, लोकसाहित्य यांच्या माध्यमातून जिवंत असलेला इतिहास आता फार काळ जिवंत राहील असे वाटत नाही. पण तीही काय वेडी जिद्द आहे. या लोकसाहित्यिकांची अवस्था भिकाऱ्यांच्या पलीकडची झाली आहे. आज ते निर्वासित म्हणून शहरांमध्ये साहेब लोकांच्या घरामध्ये फरशी पुसण्याचे, द्वारपालाचे, थोडक्यात जरा वरच्या दर्जाचे गुलाम म्हणून जगत आहेत. तरी पण आपल्या लोकसाहित्याच्या माध्यमातून त्यांनी हा इतिहास जपला आहे. यावरून सांस्कृतिक निष्ठा, संस्कृतीवरचे प्रेम, त्यासाठीचा त्याग हा या महान संस्कृतीच्या वारसदारांमध्येच असू शकतो असा हा मराठवाडा. ज्यांना इतिहास नसतो त्यांचा भूगोल कधीही श्रीमंत नसतो. चौफेर 10 दिशांना जगावर त्यांचे राज्य असो, त्यांचा शेवट मात्र जगज्जेत्या सिकंदरसारखा होतो. मराठवाडा इतिहासाला आपल्या खांद्यावर घेत, कधी आपल्या पाठखोळी घेत कथा सांगतो. त्या इतिहासातील महान आठवणींच्या देवगिरी, अजय देवगिरीचा पाडाव, पराजय व अल्लाउद्दीन खिल्जीचा विजय हा भारताच्या पारतंत्रिक राजकीय इतिहासाची सुरुवात होय. मराठवाडाच काय, इथूनच बदलला तो अखंड भारताचा राजकीय व सामाजिक इतिहास. भूमी ही दख्खनच्या पठारांची, कठोर काळ्या पाषाणांची, वेरूळ व अजिंठा या अमर लेण्यांच्या सुंदर चित्रशिल्प कलेची ऐतिहासिक मातृभूमी. कधी कधी असं वाटायला लागतं की मराठवाड्यातच इतिहास जन्म तर घेत नाही ना. मराठवाडा ही इतिहासाची जननी तर नाही ना. या वाक्यांचा अर्थ ज्यांना समजून उमजून घ्यायचा त्यांनी अजिंठ्यातील चित्रशिल्प नक्की पाहावीत. म्हणजे त्यांना कळेल त्या काळी आम्ही दख्खनी लोक विज्ञानाच्या शिखरावर स्थिरपणे आरूढ होतो. आज वेरूळच्या कैलास लेण्यांवर मागील 40 वर्षांपासून जागतिक पातळीवर अमेरिका, रशिया, जपान, चीन, फ्रान्स आणि इतर देश संशोधन करीत आहेत. जगाच्या इतिहासामध्ये इतिहासाच्याच खांद्यावर बसून जिवंतपणीच अमरत्व सिद्ध करणारे आणि इतिहासालाच आपल्या पाठखोळी घेऊन फिरणारे असे 2च व्यक्तिविशेष असावेत असा आमचा समज आहे. त्यात फारच कमी लोक इतिहासाला कोरून कोरीव मूर्तीचे स्वरूप देत असताना आपल्या अमर कर्तृत्वाचा आलेख अनामिकपणे कारागिरांच्या कार्यकुशलतेने जशी दगडाच्या मूर्तीला वाचा फुटते, परंतु कालमूर्ती घडवणारे हात मात्र अनामिकच राहतात. हे कटू सत्य आपण स्वीकारतच नाही, कारण ती आपली परंपरा नाही. मराठवाड्याच्या छातीवर वेरूळ आणि अजिंठ्याच्या अमर लेण्या व त्यातील शिल्पे, त्यावरील रंगकर्मींनी उधळलेली रंगछटा 2500 वर्षांनंतरही जशीच्या तशी वेळेला आपल्या मुठीत धरून आभाळाकडे छाती ताणून उभी आहे. परंतु निर्मात्यांचा, कलाकारांचा, किमयागारांचा नामोल्लेखाचा शिलालेख अजूनही सापडायचा आहे. काळ का बरे असे वागतो? अटकेपार झेंडा फडकवणारे हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांनी अफगाणिस्तान, कझाकिस्तान असा मध्य एशियाचा प्रवास त्या काळी कसा केला असेल? शीख पंथाच्या गुरुसाहेबांच्या गुरुबानीमध्ये नामदेव महाराजांच्या अभंग आणि ओव्या अमर झाल्या. त्यांच्या समाधीकडे पंजाब सरकारचे लक्ष जाते. 780 वर्ष निजामांची राजवट व आमच्या मुठभर लोकांना मिळालेल्या जहांगिऱ्या व त्यातले हुजरे यांनी मराठवाड्याला झुलवत ठेवले. स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा केसरी स्वामी रामानंद तीर्थांच्या जन्मापर्यंत आम्हाला स्वातंत्र्यासाठी वाट पाहावी लागली. भारताच्याही 1 वर्षानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ऐवजी 17 सप्टेंबर 1948 असा आमचा स्वातंत्र्य दिन का? रजाकारांनी तेलंगणा व मराठवाड्यातील जनतेवर केलेली भयावह वंशवादी अत्याचार याचा इतिहासात कोठेच बरे का उल्लेख नाही?
त्याची कारणे निजाम राजवटीने मुठभर लोकांना दिलेल्या जहांगिऱ्या या मानसिक गुलामीचे प्रतीक होत. आमचा राजा म्हणजे जगाचा राजा, आमचा राजा म्हणजे जगाचा देव असे आमच्याच लोकांनी सत्तेत बसून मराठवाड्यात जनमनावर कायमचे ठसवत राहिले. उशिरा गाबडलेले स्वातंत्र्य पाहून घाबरलेली पिढी कारण काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत प्रवेश करणारे निजामांचेच जहागीरदार होते. माणसे तीच, फक्त वेश बदलला. त्यामुळे मराठवाड्यातील सरंजामशाही, एकाधिकारशाही, नवाबाचा थाट आणि अत्याचाराचा थैथयाट हा 80च्या दशकापर्यंत अव्याहतपणे वाढत्या क्रमाने चालू राहिला. 1984 साली अतिशय छोटी परंतु इतिहासाला गाढ झोपेतून उठवणारी, निराशा फेकून अंधकारातून भगव्या उषक्कालाकडे नेणारी अविस्मरणीय घटना घडली. होय, शिवसेना प्रमुख व शिवसेनेच्या रूपाने दिवाकराचे आगमन झाले. नवाबी थाटातील काँग्रेसी नेत्याविरुद्ध ब्र सुद्धा काढायचा नसतो असा अलिखित नियम होता. अशा अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये शिवसेना नावाच्या भगव्या महावादळाचे परभणी रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. आगमन काय, 3 चाकी पायाने चालवायचा रिक्षा, समोर 2 हलगीवाले, त्यातील एकाची हलगी फुटलेली, यात एकातून स्वर मधुर यायचा तर फाटलेली हलगी तिथल्या वातावरणाची भीती व्यक्त करायची आणि भेसूर आवाज काढायची. रिक्षाच्या पाठीमागे 5च सायकली. देवीचंद अंबोरे, रवी शिंदे, दामोण्णा शेटे, सखारामपंत लोहगावकर, मनोहर तांबट, प्रकाश ढोके, भालचंद्र खानापुरे आणि रिक्षात बसलेले दिवाकर नारायणराव रावते. एक राजबिंडे, कणखर, धारधार नजरेचे संपर्क नेते असे त्यांचे आगमन. निजामाच्या रजाकारी वृत्ती जिवंत होत्याच की इथे. शस्त्रकांडाचे मोठे प्रकरण आधुनिक रजाकारांनी घडवलेच होते. पोलीस तपास चालू होता. भेदरलेल्या वातावरणात हिंदू मने दुभंगलेली व भेदरलेली होती, पण उगीचच हिमतीचा आव आणत होती. कारण स्वातंत्र्यातही इथल्या हिंदूची गाठ रजाकाराचेच लाड करणाऱ्या काँग्रेसशी होती हे समजून घेतल्यावरच मराठवाड्याच्या मनाची घालमेल लक्षात येईल. देवगिरीच्या अजय किल्ल्याला यादव वंशालाही गद्दारीचा शाप होता. यादवांच्या देवगिरीचा किल्ला हा जगातला नंबर 2चा, नंबर 1चा मार्शिल फ्रान्स अतिदुर्गम किल्ला मानला जातो. परंतु त्यासही आमच्याच भावबंदकीने इनामांच्या, जहागिरींच्या, हुजरेगिरीच्या तुकड्यासाठी फंद फितुरीच्या मार्गाने मोगलांच्या हवाली केले. 1250 वर्ष अजय राहिलेले यादव वंशीय हारले ते गद्दारीमुळे. पुढे त्यांच्या वंशाचा, त्यातील माय बहिणींचा विटंबनेचा इतिहास इंग्लंडमध्ये शिकवला जातो. त्यांच्या मुलींचे केलेले धर्मांतर इंग्लंडमध्ये शिकवले जाते. परंतु मराठवाड्यात मात्र देवगिरीच्या किल्ल्याचा हा इतिहासच पुसण्यात आला का? कदाचित पुरोगामित्व अथवा समाजवाद असा तो गुळगुळीत बचावात्मक शब्दछळ मांडला जातो. मराठवाडा समजायचा तर हे समजावंच लागेल. याची परतफेड याच मराठवाड्याने दख्खनच्या पठारावर चालून आलेले दिल्लीश्वर सम्राट औरंगजेबाचे 10 लाख सैनिक, त्या सैन्यांसाठी वसवलेले शहर म्हणजे औरंगाबाद. औरंगाबाद छावणी होय. तात्कालीन युरोप व रशिया येथील सम्राटांकडेही इतके खडे सैन्य नव्हते. इतक्या सैन्याने स्वराज्यावर पश्चिम महाराष्ट्राचा पाडाव करत दक्षिणेकडे म्हणजे दख्खनचे पठार येथे ते आले. याच पठाराने औरंगजेबास दिल्लीस परतू दिले नाही. त्याच देवगिरीच्याच पायथ्यालगत या हल्लेखोराचे अनामिक योद्ध्यांनी थडगे बांधले. सेक्युलर भाषेमध्ये समाधी बांधली. कोण होते हे लढवय्ये? वेरूळ आणि अजिंठ्याला बोलते करणाऱ्या हातांचे वंशजच की. या ध्येयाचे वेड असल्याशिवाय इतिहास पाठकुळी बसतच नाही. या महान वंशजांच्या आतल्या उर्मीची ओळख पटली. दिल्लीलाही लोळवण्याची ताकद सपुरावा इतिहासामध्ये सिद्ध केली आहे. औरंगजेबाच्या एका बखरीमध्ये ये नंगी भूखी बीमार कौम हमसे क्या लढेगी, हमारी शमशेर देखकर ही घबराकर भाग जाएंगी. परंतु काही काळाने ये कौन पागल कौम है, दिखाई तो देती नहीं. खेतों में मजदूर काम करते हैं, गले में तुलसी की माला, रोटी घास फूस खाते हैं. फिर सवाल ये है, हमारे जाबाज सिपाहियों को कब्र में कौन उतार रहा है? 10 लाख सैन्यांपैकी 8 लाख सैन्य
औरंगाबाद शहरामध्ये गाडले गेले आहे हा इतिहास आहे. इतिहास आहे तो हैदराबादच्या निजामाकडे निजाम लायब्ररीमध्ये. आमच्या शौर्याच्या गाथाही गुलाम केल्या गेल्या, मूठभर जहागिरीसाठी, हुजरीगिरीसाठी. आमच्याच स्वकीयांनी रयतेला मुजरा करायला लावला. हेही समजून घ्यावे लागले तरच या मातीचे मोल समजेल. जसे कुरुक्षेत्र समजल्याशिवाय महाभारत समजत नाही, पानिपतची रक्ताळलेली माती समजल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास समजत नाही, तसाच या मातीचा मूळ इतिहास समजल्याशिवाय जो शाहिरीमध्ये, लोकगीतांमध्ये, साधू संतांच्या ओव्यांमध्ये, साहित्यामध्ये आश्रयित आहे. मराठवाडा सतत बळी पडत गेला. बळी देण्यात आला तो त्यागासाठीच, मूठभर जहागिरांसाठी. लोकगीतांच्या ओळी ओळींमधून अधोरेखित होतो दख्खनच्या पठारावरचा सम्राट, यादव वंशीय अजय देवगिरी, उत्तुंग देवगिरी, मुकुंदराजाचा देवगिरी, मरहट्टी रांगडा, 18 पगड वज्रमुठ हिंदू समाज. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाला पिंजराबंद केले मूठभर दलालांनी, स्वकीय गद्दारांनी. हेही समजल्याशिवाय परिपूर्ण मराठवाडा समजणे नाहीच. मनात विचार येतो, मराठवाड्याचा राजकीय इतिहास परभणी म्हणजेच प्रभावती नगरीत आपल्या थेट मनाला भिडणाऱ्या उघड्या नागड्यांच्या फौजेतून राजकीय क्रांती घडवणारा शिवसेना प्रमुखांचा हा दूत देवगिरी नगरीतील बहादरांचा वंशज तर नव्हे ना. असे म्हणतात, माती स्वकीयांना आपल्याकडे ओढते. हा जगाचा इतिहास आहे. हिंदू पुराणांची तशी मान्यताही आहे. हा इतिहास लिहिला नाही म्हणून कित्येक वर्षांपासून झोपमोड व्हायची. या मातीसाठी मुंबई सोडून काट्याकोपाटांच्या पाऊलवाटेने ग्रामीण भागात शिवसेना जनमनात रुजवणे म्हणजे काय? शिवसेना प्रमुखांचे विचार शेताच्या धुऱ्यावर उभे राहून शेतात काम करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना न्याहारीच्या वेळेमध्ये, दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये व सायंकाळी गावच्या पारावर शिवसेना आणि शिवसेना प्रमुख असा त्रिसूत्री कार्यक्रम जीवावर उदार होऊन कधी पायी तर कधी सायकलवर प्रचार करणारा, खोट्यांची पितळ उघडे करणारा, भगव्या छपराखाली उघड्या नागड्यांना एकत्रित करून संघटित करणारा शिवसेना प्रमुखांचा दूतच. कारण छत्र धरण्या इतकी ताकदच या मराठवाड्यात उरली नव्हती. म्हणून गुराढोरांच्या छपराखाली गुरेढोरे राखणाऱ्या गुराख्यांतून पुढे जिल्ह्यांचे आमदार आणि खासदार घडले. त्यांचा हा अंगावर काटा आणणारा इतिहास होय. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.